देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर रूपक अलंकार. 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 रूपक अलंकार. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर रूपक अलंकार. रूपक अलंकार. रूपक अलंकार इक्वल टू उपमेय इक्वल टू उपमान. उपमेय इक्वल टू उपमान दिला आणि नयन कमळ मुख चंद्र मुख नयन कमळ मुख चंद्रमा. नयन कमळ मुख चंद्रमा. देह देवाचे मंदिर. देह देवाचे देह आणि आत्मा. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह आणि आत्मा. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. मेघा समतो श्याम सावळा. समसमानसारखा परिगत प्रमाणे उपमा अलंकार. मेघा समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश. जेवी सदृश समसमानसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश उपमा अलंकार. रूपक अलंकार. रूपक उपमा इक्वल टू उपमान. नयन कमळ मुख चंद्रमा. नयन कमळ मुख चंद्रमा. देह देवाचे मंदिर आत्मा आता आत्मा परमेश्वर. आता आत्मा परमेश्वर. द्विअर्थी श्लेष अलंकार. द्विअर्थी यमक अलंकार. झिजावे निवावे. झिजावे निवावे. अरे वेडा सोनू चाफ्या. अरे वेळा चेतना गुणोक्ती. अरे वेडा सोनू चाफ्या चेतना गुणोक्ती अलंकार. अरे वेडा सोनू चाफ्या काय तुझा रे बहर. सोनं चाफा फुलाला सोनं चाफ्या म्हटलं. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा बहर. चेतना गुणोक्ती. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा रे बहर. चेतना गुणोक्ती अलंकार. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा रे बहर. चेतना गुणोक्ती अलंकार. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा रे बहर. चेतना गुणोक्ती अलंकार. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा हे बहर. तुझा रे बहर. चेतना गुणोक्ती अलंकार. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा रे बहर. चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार. अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा रे बहर. मरणात खरोखर जग असते. विरोधाभास अलंकार. 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 जरी मी आंधळी पाहते तुला. विरोधाभास अलंकार. जरी मी आंधळी पाहते तुला. विरोधाभास अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार. जणू काय गमे वाटेवास. जणू काय गमे वाटेवास. सावळ्याचा रंग तुझ्या पावसाळी नभापरी समसमानसारखा परिगत प्रमाणे रूपक अलंकार. उपमा अलंकार. जणू काय गमे वाटेवासे. जणू काय गमे वाटेवासे. जेवी सदृश उपमा अलंकार. यमक अलंकार. झिजावे निवावे. झिजावे निवावे. श्लेष अलंकार. द्विअर्थी श्लेष अलंकार. द्विअर्थी. अरे ना चेतना गुणोक्ती अतिशोक्ती वेगळा आहे ना. झिजावे निवावे. दगडाचे तेल आणले. सासूबाईचे नाणे झाले. मामाजींची दाढी झाली. भाऊजींची शेंडी झाली. अबे बाई अतिशोक्ती अलंकार. अतिशोक्ती अलंकार. दमडीचे तेल आणले. सासूबाईचे नाणं झालं. मामाजीचं दाढी झाली. भाऊजींची शेंडी झाली. हा अलंकाराचा कोणता अतिशोक्ती अलंकार. हा कोणता अलंकार आहे. हा अतिशोक्ती अलंकार आहे. हा अतिशोक्ती अलंकार. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. अनन्वय अलंकार. भाई अद्वितीय तो अनन्वय अलंकार. उसके जैसा कोणीच नाही. हा जगती हा समावर अनन्वय अलंकार. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. म्हणून उपमेयाला उपमेयाची उपमा द्यावी लागते. उपमेयाची चालकता येते. अनन्वय अलंकार. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. अनन्वय अलंकार. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. अनन्वय अलंकार. उपमेय एखाद्या गुणांच्या बाबतीत अद्वितीय असते. अनन्वय अलंकार. उपमेय एखाद्या गुणांच्या बाबतीत अद्वितीय असते. अनन्वय अलंकार. होय जरी संताचा दृष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग असून हा सर्व सदा शरीरी झाला नसले चंदन तो विषारी. अर्थांतरन्यास. मोस्ट टाइम अर्थांतरन्यास अलंकार. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनाने विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला जातो तेव्हा अर्थांतरन्यास अलंकार होतो. होई जरी संतत दृष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग असून हा सर्व सदा शरीरी झाला नसले चंदन तो विषारी. अर्थांतरन्यास अलंकार. होई जरी संताचा दृष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग असून हा सर्व सदा शरीरी झाला नसले चंदन तोष विषारी.
अर्थांतरन्यास. होई जरी संताचा दृष्टसंग न पावत सज्जन सत्वभंग असून हा सर्व सदा शरीरी झाला नसले चंदन तो विषारी. अर्थांतरन्यास अलंकार. होई जरी संताचा दुष्टसंग न पावती सज्जन सत्वभंग असून हा सर्व सदा शरीरी झाला नसेल चंदन तो विषारी. अर्थांतरन्यास. दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्ना समसवांसारखा परिगतप्रमाणे चमकत होते. समसवांसारखा परिगतप्रमाणे जेवी सदृश्य. उपमा अलंकार. रूपकलंकार. उपमा इक्वल टू उपमान. नयन कमलमुख चंद्रमा आणि देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. अनन्वय अलंकार म्हणजे दुसरा अद्वितीय. अतिशोक्ती तर माहीतच आहे ना. दमडीच्या तेलाला सासूबाईचे नाणे झालं, मामाजीची दाढी झाली है ना. पेटविले पापाण पाठारावरती शिवांनी. या वाक्यातील अलंकार ओळखा. अनुप्रास अलंकार. पेटविले पापानं पठारावरील शिवरायांनी. ची शब्दाची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे काव्य ओळी सौंदर्य प्राप्त झाले आहे म्हणून हा अनुप्रास अलंकार आहे. पेटविले पापानं पठारावरती शिवरायांनी. अनुप्रास अलंकार. 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 श्लेष अलंकार द्विअर्थी. श्लेष अलंकार द्विअर्थी. व्यतिरेक अलंकार पेक्षाहून. व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार पेक्षाहून. व्यतिरेक अलंकार पेक्षाहून. मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता. समसवांसारखा परिगतप्रमाणे वेगाने धावत होता. वाक्यात उपमेय आणि उपमान. धावणार कोण? मोहन. धावलेले कोण? घोड्यासारखा. उपमान घोडा. कर्ता आणि कर्म. उपमेय आणि उपमान. समसवांसारखा परिगतप्रमाणे. जेवी सदृश्य. समसवांसारखा परिगतप्रमाणे. जेवी सदृश्य. उपमा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार. जनुका कमी वाटे भासे. रूपक अलंकार. उपमेय इक्वल टू उपमान. काय? नयन कमल मुख चंद्रमा. नयन कमल मुख चंद्रमा आणि देह देवाचे मंदिर त्यात आता आत्मा परमेश्वर. यमक अलंकार. झिजावे निभावे. भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्व किती प्रकार? दोन प्रकार. शब्द अलंकार आणि अर्थालंकार. दोन प्रकार होतात. शब्द अलंकार आणि अर्थालंकार. एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्या अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण देण्यास कोणता अलंकार म्हणतो? दृष्टांत अलंकार. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दिलेला उदाहरण. एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दिलेला उदाहरण. दृष्टांत अलंकार. 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 रूपक अलंकार. उपमेय इक्वल टू उपमान. नयन कमल मुख चंद्रमा आणि देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. व्यतिरेक अलंकारमध्ये येते पेक्षाहून. काय? व्यतिरेक अलंकार. पेक्षाहून. व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकार. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. भाई अतिशोक्ती अलंकार. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. अतिशोक्ती अलंकार. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. अतिशोक्ती अलंकार. श्लेष अलंकार द्विअर्थी. शिशुपाल नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. रूपक अलंकार. समसवांसारखा परिगतप्रमाणे. जेवी सदृश्य. अनुप्रास अलंकार. एका शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते. एका शब्दाची किंवा अनक्षरी परत. मी डोळस असूनही अंदाज हाय करंटा. ऐकून जरी गंभीर वाजे घंटा. विशेषोक्ती. मोस्ट टाइम विशेषोक्ती अलंकार. विशेषोक्ती अलंकार. कारणे प्रत्यक्ष असतानाही
कार्योत्पत्ती होत नाही असे वर्णन केले असते तेव्हा विशेषोक्ती अलंकार होतो. दिलेल्या उदाहरणात डोळस असूनही कारण असतानाही घंटा ऐकू येत नाही, कार्य घडत नाही असा भाव येथे व्यक्त केला. याच्या घंटा होत नाही. डोळस असूनही कार्य घडत नाही. अच्छा, असं आहे का? मी डोळस असूनही अंदाज हाय करंटा एकूण जरी गंभीर वाजे घंटा विशेषोक्ती अलंकार. मी डोळस असूनही अंदाज हाय करंटा एकूण जरी गंभीर वाजे घंटा विशेषोक्ती अलंकार. मी डोळस असूनही अंदाज आहे करंटा ऐकून जरी गंभीर वाजे घंटा विशेषोक्ती अलंकार. मी डोळस असूनही अंदाज आहे करंटा ऐकून जरी गंभीर वाजे घंटा विशेषोक्ती अलंकार. मी डोळस असूनही अंदाज आहे करंटा ऐकून जरी गंभीर वाजे घंटा विशेषोक्ती अलंकार. मी डोळस असूनही अंदाज आहे करंटा ऐकून जरी गंभीर वाजे घंटा विशेषोक्ती अलंकार. सुमना समसमांसारखा परिगत प्रमाणे उपमा अलंकार. समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य. समसमांसारखा प्रमाणे परिगत समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य उपमा अलंकार. समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य उपमा अलंकार. अनुप्रास अलंकार. एका शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती उत्प्रेक्षा अलंकार. पेक्षा उन्हून जनु काय गमी वाटे भासे. जनु काय गमी वाटे भासे. जनु काय गमे वाटे भासे. जनु काय गमे वाटे भासे. यमक अलंकार. झिजावे निवावे. झिजावे निववावे. हठात टाणे पटा रंगवणी उठा धरीशी काशिरी. मराठीची उठाठेव का तरी. अनुप्रास अलंकार. मोस्ट टाइम अनुप्रास अलंकार. मराठी अनुप्रास अलंकार. हठातशी पटावून अनुप्रास दिलेल्या वाक्यात ट या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. यामुळे या कवितेच्या चरणांचा नाद सौंदर्य प्राप्त करून झाला. हा अनुप्रास अलंकार. व्यतिरेक अलंकार. पेक्षा उन्हून मठाची उठाठेव. अबे ठ ठ ठ ठ देख ना. मठाची ठे ठ ठ ठ मठाची उठाठेव. हां, ट आणि ठ है ना. ट आणि ठ ट आणि ठची पुनरावृत्ती आहे. ट आणि ठची पुनरावृत्ती आहे. ट आणि ठची पुनरावृत्ती इथे आहे म्हणून हा अनुप्रास अलंकार आहे. हठात टाणे पटा रंगवून उठा धरीची काशिरी. मठाची उठाठेव का तरी. हठात टाणे पटा रंगवून उठा धरीची काशिरी. मठाची उठाठेव का तरी. अनुप्रास अलंकार. हठात टाणे पटा रंगवून जटा धरीची काशिरी. मठाची उठाठेव का तरी. अनुप्रास अलंकार. लहानपण देगा देवा मुंगी साकारे चाऱ्या वायावरत रत्न तोरत्यासी अंकुशाची मार दृष्टांत अलंकार. लहानपण देगा देवा मुंगी साकारे चाऱ्या वायरावत रत्न तोरत्यासी अंकुशाच्या मार दृष्टांत अलंकार. उपमा अलंकार. समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी सदृश्य उपमा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार. जनु काय गमी वाटे भासे. रूपक अलंकार. उपमे टू उपमा नयन कमल मुख चंद्रमा. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. हे दृष्टांत अलंकार आहे ना. दृष्टांत अलंकार. मोस्ट टाइम तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. दृष्टांत अलंकार. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. दृष्टांत अलंकार. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. दृष्टांत अलंकार. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. दृष्टांत अलंकार. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. दृष्टांत अलंकार. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा कपड्याचे काम नव्हे. दृष्टांत अलंकार. रूपक अलंकार. उपमे उपमा नयन कमल मुख चंद्रमा. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर आत्मा आईसारखी आईचं च हा इथे येते. च हा अनन्वय अलंकार. च 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 हा अनन्वय अलंकार येतो. च हा अनन्वय अलंकार तो. च हा अनन्वय अलंकार. च हा अनन्वय अलंकार तो. च हा अनन्वय अलंकार तो. च हा अनन्वय अलंकार तो. आईसारखी आईचे अनन्वय अलंकार. आईसारखी आईचे अनन्वय अलंकार. आईसारखी आईचे अनन्वय अलंकार. आईसारखी आईचे अनन्वय अलंकार. रूपक अलंकार. उपमे उपमा उपमे उपमा नयन कमल मुख चंद्रमा. नयन कमल मुख चंद्रमा. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. दृष्टांत अलंकार. आता पाहिला आपण
दृष्टालंकार पाहिला. तुका म्हणे येथे पाहिजे जाती चेहरा गबाडाचे काम नवे श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. ती गुलाब उपा म्हणजे परमेश्वराचे प्रेम. जनु 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 काय जनु जनु काय गमे वाटे वाचे उत्प्रेक्ष अलंकार. 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 रूपक अलंकार. उपमे इक्वल टू उपमान. उपमे इक्वल टू उपमान. नयन कमल मुख चंद्रमा आणि देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. उपमा अलंकार समासारखा परिकथ प्रमाणे जेवी सदृश्य. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे. जनु जनु काय गमे वाटे वासे. जनु जनु काय गमे वाटे वासे. जनु जनु काय गमे वाटे वासे. जनु जनु काय गमे वाटे उत्प्रेक्ष अलंकार. जनु जनु काय गमे वाटे वासे उत्प्रेक्ष अलंकार. जनु जनु काय गमे वाटे वासे उत्प्रेक्ष अलंकार. जनु जनु काय गमे वाटे वासे उत्प्रेक्ष अलंकार. जनु जनु काय गमे वाटे भासे. जनु जनु काय गमे वाटे भासे उत्प्रेक्ष अलंकार. व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून. व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून. पेक्षा उन्हून. व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून. व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून. व्यतिरेक अलंकार प्रसंग एका शब्दाची अक्षराची पुनरावृत्ती. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. वने वसरली वाट. उपमा अलंकार. उपमा अलंकार. उपमा अलंकार. जेवी सदृश. दिलेल्या वाक्यामध्ये जशी हा उपमा अलंकाराचा येणारा साम्यवाचक शब्द आहे. वने उपमा शाल. जशी. जशी शाल पांघरली. जशी शाल. जशी समसमासारखा परिकथाप्रमाणे जेवी सदृश्य. जेवी सदृश्य. जेवी सदृश्य. जेवी जशी 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 सदृश्य. समसमासारखा परिकथाप्रमाणे जेवी जशी सदृश्य. जेवी जशी. वने पसरली वाटे जशी शाल पांघरली. जशी सुद्धा आहे ना. जशी 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 जेवी जशी सदृश्य. जेवी जशी सदृश्य. उपमा अलंकार. समसमासारखा परिकथाप्रमाणे जेवी जशी सदृश्य. जेवी जशी सदृश्य. जशी सदृश्य. जेवी जशी सदृश्य. जेवी जशी सदृश्य. समसमासारखा परिकथाप्रमाणे जेवी जशी सदृश्य. 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 समसमासारखा परिकथाप्रमाणे जेवी जशी सदृश्य. उत्प्रेक्ष अलंकार. जनु जनु काय गमे वाटे वासे. यमक अलंकार. झिजावे निवावे. झिजावे निवावे. झिजावे निवावे. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. जशी यशी उपमा अलंकार. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. जशी उपमा अलंकार. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. जशी उपमा अलंकार. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. उपमा अलंकार. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. जशी उपमा अलंकार. वने वसरली वाटी जशी शाल पांघरली. जशी उपमा अलंकार. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. म्हणजे मातीचा गोळा. रूपक अलंकार. रूपक अलंकार. उपमे इक्वल टू उपमान. मातीलाच गोळा म्हटलं आहे. रूपक अलंकार. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळाच आहे ना. देह देवाचे मंदिर आता आत्मा वरणश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा वरणश्वर. देह देवाचे मंदिर आता आत्मा वरणश्वर. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. लहान मुलांनाच मातीचा गोळा म्हटला आहे. दिल्या उदाहरणात उपमे आणि उपमानामध्ये एकरूपता दाखवली आहे. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल म्हणजे मुले म्हणजे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मुलांना मातीचा गोळा म्हटला आहे. लहान मुलांना मातीचा गोळा म्हटला आहे. लहान मुलांना मातीचा गोळा म्हटला आहे. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. रूपक अलंकार. 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 लहान मूल 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 म्हणजे मातीचा गोळा. रूपक अलंकार. रूपक अलंकार. रूपक अलंकार कोणतं आहे ते? नयन कमड. नयन कमड मुख. नयन कमड मुख. नयन कमड मुख. नयन कमड मुख चंद्रमा. देह देवाचे देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल 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 म्हणजे मातीचा गोळा. रूपक अलंकार. श्लेष अलंकार द्व्यर्थी. प्रेक्षा जनु जनु काय गमे वाटे वासे. जनु जनु काय गमे वाटे वासे. यमक अलंकार. झिजावे निवावे. 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 कारे पुंठ्या मातलासी उभे केले. माथलासी उभे केले. विठ्ठलासी व्याजस्तुती. 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 कारे पुंठ्या मातलासी उभे केले. विठ्ठलासी व्याजस्तुती. कारे पुंठ्या मातलासी उभे केले. विठ्ठलासी व्याजस्तुती. कारे पुंढ्या मातलासी. कारे पुंढ्या मातलासी उभे केले. विठ्ठलासी व्याजस्तुती. कारे पुंढ्या मातलासी उभे केले. विठ्ठलासी व्याजस्तुती. अलंकार. व्याजस्तुती. व्याजस्तुती. कारे पंड्या
कार्यपुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी व्याजस्तुती अलंकार. कार्यपुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी व्याजस्तुती अलंकार. कार्यपुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती अलंकार. व्याजस्तुती. सदा सर्वदा योग तुझा घडावा न यमक अलंकार. घडावा पडावा. घडावा पडावा यमक अलंकार. घडावा पडावा जिजावे निववावे घडावा पडावा. जिजावे निभावे घडावा पडावा यमक अलंकार. 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 सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा यमक अलंकार. यमक अलंकार. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा घडावा यमक अलंकार. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा वडावा पडावा यमक अलंकार. उपमा अलंकार. समसमांसारखा परिगत प्रमाणे जशी समसमांसारखा परिगत समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी जशी सदृश समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी जशी सदृश्य समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी जशी सदृश्य. उत्प्रेक्ष अलंकार. जनुजनका कमी वाटे भाषा. जनुजनका कमी वाटे भाषा. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. एखादे वाक्य वाच्यरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. त्याला काय म्हणतात? अनुप्रास. त्याला आपण अनुप्रास. एखाद्या शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती जेव्हा शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. एखाद्या वाक्यात या वाच्यरणात एका अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होते त्यांना अनुप्रास अलंकार असे म्हणतात. एखाद्या वाक्यात एखाद्या शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती त्यांना अनुप्रास अलंकार असे म्हणतात. त्यांना काय? अनुप्रास अलंकार असे म्हणतात. त्यांना 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 अनुप्रास अलंकार असे म्हणतात. हा आंबा जणू सारखा. जणू काय कमी वाटे भाषे. जणू काय कमी वाटे भाषे. उत्प्रेक्ष अलंकार. 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 श्लेष अलंकार द्व्यर्थ यमक अलंकार. जिजावे निववावे घडावा पडावा. जिजावे निववावे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे पडावा. घडावा पडावा. घडावा पडावा. घडावा पडावा. घडावा पडावा. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा घडावा पडावा. सुसंगती सदा घडो पडो मडो घडो यमक अलंकार. घडो पडो मडो पडो है ना. घडो पडो यमक अलंकार. घडावा पडावा. घडो पडो. जिजावे निववावे यमक अलंकार. जिजावे निववावे यमक अलंकार. जिजावे निववावे घडावा पडावा. घडो पडो 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 यमक अलंकार. जिजावे निववावे घडो पडो घडावा पडावा यमक अलंकार. श्लेष अलंकार द्व्यर्थी. श्लेष अलंकार द्व्यर्थी. उपमा अलंकार. समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी जशी सदृश. समसमांसारखा परिगत प्रमाणे जेवी जशी सदृश्य. अनुप्रास एका शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती. कोण दिला जिव्हाळा कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी जवळून वार केला यमक अलंकार. जिव्हाळा. कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी जवळून वार केला. यमक अलंकार. वेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारणात समानता असणाऱ्या शब्दाच्या वापर चरणाच्या ठराविक ठिकाणी केल्यामुळे येथे नाद निर्माण होतो व सौंदर्य वाढतो त्याचे यमक अलंकार असे म्हणतात. कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी जवळून वार केला यमक अलंकार. मध्ये घडावा पडावा. जिजावे निववावे घडावा पडावा. घडो पडो. जिजावे निववावे. आईसारखी आईच्या अनन्वय अलंकार. आईसारखी आईच्या अनन्वय अलंकार. आईसारखी आईच्या अनन्वय अलंकार. च येते. च हा अनन्वय अलंकार आहे. च हा अनन्वय अलंकार. श्लेष अलंकार द्व्यर्थी. रूपक अलंकार. इक्वल टू नयन कमळ मुख चंद्रमा. देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर.
देहदेवाच्या मंदिरात आत्मा परवाच भूकंप म्हणजे जणू जणू काय गमे वाटे वासे उत्प्रेक्ष अलंकार 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 व्यतिरिक अलंकार पेक्षा उन्हून पेक्षा उन्हून व्यतिरिक अलंकार 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 पेक्षा उन्हून व्यतिरेक 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 अलंकार हा आंबा प्रत्यक्ष साखर च च च च च अनन्वय हा 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 आंबा प्रत्यक्ष साखर हा आंबा प्रत्यक्ष साखरच रूपक अलंकार हा रूपक अलंकार यातली उपमेय आणि उपमान ओळखा. उपमेय असणारा काय आंबा असणारा काय साखर कर्ता कर्म लगाने का बस. कर्ता म्हणजे उपमेय आणि कर्म आणि उपमान. कर्ता आणि कर्म उपमेय आणि उपमान हा आंबा प्रत्यक्ष साखर उपमान साखर हा आंबा प्रत्यक्ष साखर उपमान 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 उपमेय उपमान यांच्यातील एकरूपता आहे. ते भिन्न नसून ते रूपक अलंकार आहे भाई. उपमेय इक्वल टू उपमान रूपक अलंकार. नयन कमल मुख चंद्रमा देहदेवाच्या मंदिरात आत्मा परमेश्वर है ना. देहदेवाच्या हे मुलांनाच काय मातीच्या गोळा मुलांना मातीच्या गोळासुद्धा म्हटला मुलांना मातीच्या गोळा म्हटला आहे. उपमेय उपमान यांच्यातील एकरूपता आहे. ते भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असेल तेथे अलंकार असतो रूपक अलंकार. पुढील वाक्य व्यतिरेक अलंकार जणू पेक्षा उन्हून व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून व्यतिरेक अलंकार दिग्या भाई. चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिवश दाखवले जाते. पेक्षा उन्हून व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून व्यतिरेक अलंकार पेक्षा उन्हून व्यतिरेक अलंकार. चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले आहे. चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले आहे. कोणतं व्यतिरेक अलंकार चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले आहे. व्यतिरेक अलंकार चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले आहे. व्यतिरेक अलंकार चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले आहे. चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले. व्यतिरेक अलंकार चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य दाखवले आहे. व्यतिरेक अलंकार सुशीला गोगलगाय सारखी हळूहळू समसारखा परिगत प्रमाणे गोगलगाय हे उपमान आहे. गोगलगाय उपमान सुशीला गोगलगाय सारखी हळूहळू चालते. 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 गोगलगाय एकदा तीन सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पोत्यात पेदल्यात पडून तो बुडून गेला. याला अतिशोक्ती अलंकार असे म्हणतात. याला काय म्हणतात अतिशोक्ती अलंकार. रूपक अलंकार इक्वल टू समसारखा रूपक अलंकारमध्ये उपमान इक्वल टू बरोबर आहे. नयन कमळ मुख चंद्रमा देहदेवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. मुलांनाच काय म्हटलं आहे मातीचा गोळा मुलांना मातीचा गोळा म्हटला आहे. मुलांनाच मातीचा गोळा म्हटला आहे. देवा दीनदयाळा दूरधृतदास दुःख दूरदवडी शांतीचे मजदे अनुप्रास अलंकार हा अनुप्रास अलंकार आहे. द ची पुनरावृत्ती. देवा दीनदयाळा दूरधृतदास दुःख दूरदवडी शांतीचे मजदे अनुप्रास अलंकार. देवा दीनदयाळा दूरधृतदास दुःख दूरदवडी शांतीचे मजदे यमक अलंकारमध्ये जिजावे निभवावे पडो घडो जिजावे निववावे घडो पडो घडावे पडावे ना. घडो पडो जिजावे घडो पडो उपमा समासारखा परिगत प्रमाणे जेवी जशी सदृश्य आईसारखी आईचे अनन्वय अलंकार आईसारखी आईचे अनन्वय अलंकार दृष्टांत अलंकार हेतु रूपक अलंकार. उपमेय इक्वल टू उपमान. नयन कमळ मुख चंद्रमा देहदेवाच्या मंदिरात आत्मा परमेश्वर. मुलांनाच मातीचा गोळा म्हटला. श्लेष अलंकार द्विअर्थी. श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी माती येथे बसल्या ती रम्य भंग केले वरी उदर पांढरू निष्कलंक स्वभावोक्ती 2 बार आहे. मोस्ट टाइम पे 2 बार आहे. स्वभावोक्ती
माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावक्ती माती ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावक्ती माती ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावक्ती अलंकार माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावक्ती अलंकार माती तेथे पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक स्वभावक्ती अलंकार व्यतिरेक मध्ये पेक्षाहून व्यतिरेक पक्षाहून व्यतिरेक पेक्षाहून व्यतिरेक अलंकार पेक्षाहून व्यतिरेक अरे वेड्या सोनं चाफा काय तुझ्या रे चेतना गुणुक्ती सोनं चाफाला चेतना गुणुक्ती म्हटलं आहे. अरे वेड्या सोनं चाफा काय तुझ्या रे बहर चेतना गुणुक्ती अलंकार अरे वेड्या सोनं चाफा काय तुझ्या रे बहर चेतना गुणुक्ती अलंकार अरे वेड्या सोनं चाफा काय तुझ्या रे बहर चेतना गुणुक्ती अलंकार अरे वेड्या सोनं चाफा काय तुझ्या रे बहर चेतना गुणुक्ती अलंकार अरे वेड्या सोनं चाफा काय तुझ्या रे बहर चेतना गुणुक्ती अलंकार चेतना गुणुक्ती अलंकार चेतना गुणुक्ती अलंकार